अर्ध्या क्वार्टरवर त्याला मी वाढे बांधायला लावलेले आहेत, मोळ्या वाळायला लावलेले आहेत. मला एक दिवशी 3-3 हजार तुम्हाला सांगतो धमकी आलेल्या आहेत. त्या धमक्याला भेटणारा माणूस नाही मी. ते सांगते आमची 6 कोटी जनता आहे आणि मग बाकीचे कुठे गेले? गोर गरीब मराठा समाजाकरता तो काहीच करीत नाही. तो फक्त त्याची खळगी भरून आता मोठा झालेला आहे. उपोषणाला 16 तारखेला कुठेतरी बसायचं म्हणतो, पुन्हा आंतरवालीला. अरे तू आंतरवालीला येऊन तर बघ म्हणा, आता त्या तोच लोक तुला हाणणार आहेत. आता बळत लग्न केलेलं आहे ह्या बोटुळे मामांनी, त्याला तुम्हाला सांगतो मणिमंगळसूत्र उधार घेऊन दिलेलं आहे. फक्त तो नवरदेव तो आहे, नाही तर मणिमंगळसूत्र पण आपल्या लोकांचं आहे. आज आपल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आपली जी शिरसाटवाडी हे म्हणजे मी तुम्हाला सांगतो 96ला चांगले अनुभव घेतलेले आहेत. कारण ही दुपार लोक शिरसाटवाडी आणि दुपारून ठोकपिढी. कारण मी मौठ्याला आलतो 96-97ला. त्यावेळेस वरल्या मजल्यामध्ये आपल्या शिरसाटवाडीची आता काही कंपनी ओळखीत राहिली नाही माझ्या, त्यावेळेस राडा केलता. तर त्याच्यामुळं योगायोग तुमच्या गावात येण्याचा वेळ मिळाला, टाईम तुमच्या सगळ्याचे आशीर्वाद मिळाले. तर मी एक अडाणी माणूस आहे, मला काही ते पुस्तकी ज्ञान नाही आहे. आता पुस्तकी ज्ञानवाले आहेत मागं पाठीमागं, मी थोडंसं फटेपाडीत चलतो म्हणजे ते खुद मिळून घेते. हां, तर मी अडाणी शब्दात सांगतो, कारण ते काय सर्व महापुरुषाला आधी अभिवंदन करतो आणि पूर्ण मंचावरले आपले नेते कंपनी यांना मानाचा मुद्रा करून माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ माणसं आहे. मी एक सामान्य शेतकरी ऊस तोडणारा, आजही ऊसच तोडतोय मी. कारण ज्या वेळेस मीच माझ्या तोंडाने सांगण्यात काही मजा राहिलेली नाही आहे, पण ज्या वेळेस महाराष्ट्रात कोणी बोलत नव्हतं, आता आमचे माऊली म्हणले की बाबा भ्यायचं काहीतरी म्हणत होते, भ्यायचं बीज. अहो माऊली शिरसाट, तुम्ही एक लक्षात घ्या, आंतरवाली जरांगे म्या भोंगळा करू करू आणलेला आहे. आणि ह्यो कधी आणला तुम्हाला सांगतो 2007ला 8ला, याच्या आधी अर्ध्या क्वार्टरवर त्याला मी वाढे बांधायला लावलेले आहेत, मोळ्या वाळायला लावलेले आहेत. पण त्या गोष्टीला डागणारा माणूस नाहीये. कारण माझ्या समाजाचं गोर गरीब जनतेवर माझे जर कोणी अन्याय करीत असेल तर तिथं मी सैन करणार नाही. माझ्या लाकडी शरीराकडे जाऊ नका, कारण माझं लाकडी शरीर असं आहे तर इमानासारखं ते फिरत चालतंय, ते काही दम धरीत नाही. ज्यावेळेस वडी गोदरीला साखळी उपोषण होतं त्यावेळेस फुल पब्लिक चालू होती. मला वाटतं अंदाजे सरासरी लाखाच्या पुढे पब्लिक येत होती. त्यावेळेस मला काही कळत नव्हतं, हे माईक काही कळत नव्हतं, मी आपला सामान्य होतो. त्यावेळेस त्या जरांगेला काय लागते आणि त्या समाजाला काय लागते हे तुम्ही सगळ्यांनी मोबाईलवर ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं 3-3 मरे त्या गोष्टीवर काही हे नाही. पण माझी एकच खांता आहे समाजाला, कोणती? की बाबा त्यो बया पोरं लेकरं बाळ ते काल झालेलं पोरग पण ते बघायला चलतंय आणि आपल्याला का चाला ना. पब्लिक मला कमी वाटते. गाव मी चांगलं पाहिलेलं आहे. मी 4 वेळेस तुमच्या गावात आलेलो आहे. गावाच्या मानाने यांनी आणि आपण एकजूट व्हायना. एकजूट नसल्यामुळं हे उंदर बुळबुळ 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 काय करतात, गावात पळत येत, कुठं घासात पळत येत. ह्या उंदराला जे आपल्याकडं नवीन ते पांढऱ्या याचा पाला असतो ते फुलं, हे फुलं टाकून याला मारल्याशिवाय पर्याय नाही. का की आपण एक झालो सगळे. समाजात जर एकजूट केली तर नक्कीच माझा विषय असा आहे की बाबा आपण काय नाही दिलेलं यायला, आपण नाही दिलेलं आहे हे लक्षात घ्या. ठेवा तुम्ही, माझ्यापेक्षा फार सुशिक्षित लोक आहे तुम्ही. आपण दिलेलं आहे आपल्या जीवावर यायची कारखानदारी, यांच्या बँक, यांच्या सोसायट्या, याचे सगळं जे चाललंय हे तुम्हा आमच्या ओबीसी एसी एसटीच्या जीवावर चाललेलं आहे. आणि जर याच्यामधून एवढं देऊन त्यांचं समाधान होत नसेल, आपल्या लेकरा बाळाच्या जर ताटातलं घेत असेल तर तुम्हाला सांगतो तुम्हाला एक होण्याची गरज आहे. माझी एवढीच विनंती आहे सर्वाला की आपण जर एक झालो तर सरकारला कुठेतरी दबावात आणून आपल्याला आपल्या जे लेकरा बाळाच्या भविष्याकरता काहीतरी ठेवता येईल. आज हाके साहेब लढतेत, आबा लढतेत. हे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो अनेक संघर्ष केलेले आहेत. फार ठिकाणी त्याला त्रास झाला, त्याला असो मला एक दिवशी 3-3 हजार तुम्हाला सांगतो धमकी आलेल्या आहेत. त्या धमक्याला भेटणारा माणूस नाही मी, कारण सगळं माहिती आहे मला कसं काय करायचं ते.
हा ऊसातून जाऊन कसं पातटला अंगाला लागून द्यायचं नाही हे पक्के माहिती आहे मला, त्याच्यामुळे ते काही चिंता करायची नाही आहे. पण माझी खंता एवढी आहे, समाजाला सगळ्यांनी आपण एकत्र येणं आणि सरकारवर आपण जितकं दडपण आणतो तितकं, कारण ही जे आता जे आपण विषय जे या कामाकरता निघलो हे काम सक्सेस झालं तर दूध का दूध पाणी का पाणी होईल ना. ते सांगते आमची 6 कोटी जनता आहे आणि मग बाकीचे कुठे गेले. अहो 6 कोटी ते याच्यावर चाललंय का सगळं आहे. अहो आपल्या जीवर यांनी घरदारं उभा केले, आपल्या जीवर कंपन्या उभा केल्यात, आपल्या जीवर यांनी आईश केली आणि पुन्हा जर आज आपल्यात वाटेकरी होत असतील तर आज आपल्या लेकरा बाळाचं भवितव्य पुन्हा व्हायला जाऊ नये याच्याकरता आपण जे आज चाललंय याला सगळ्यांनी साथ द्यावा. सर्वांनी मिळतं आपल्याला. तुम्हाला सांगतो महाराष्ट्रभर आपण 100 साहेबांनी सांगितलं की बाबा 100 सभा आपल्याला घ्यायच्यात. 100 सभा की नाही आपण हजारो सभा घेऊ आणि हजारो सभा घेऊ. 2029ला जे विषय हे नक्की काळापालट झाला पाहिजे, त्याला कळलंच पाहिजे की ओबीसी काय. ज्या भूतानी म्हणजे बेंडकी काय असते, बेंडकी बायला पुढे जाती आणि ती काय म्हणती मी बायला एवढी होईल. अरे तू बेंडकी आहेस, बैल कुठं बेंडकी कुठं. शेवट बैलाने पाय दिला तर बेंडकी कुठं शिकतोपर्यंत पता लागायचा नाही आणि तू आम्हाला दवशे देतो. अरे तुझी किंमत काय आहे, काहीच नाही. एक सामान्य माणूस आहे तो, तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी जाती जातीत प्रत्येक त्याच्या तरी समाजाला तुम्हाला सांगतो गोरगरीब जनतेकरता काही नाहीये. हा गोर गरीब मराठा समाजाकरता तो काहीच करीत नाही. तो फक्त त्याची खळगी भरून आता मोठा झालेला आहे. त्याला फक्त एकच कळणार आहे आता काय की केव्हा मी या देशातून दुसऱ्या देशात जाऊ. कारण याला देशातून बाहेर जायचं पडलंय आता. पण ते धड सोडता येईना. ते काय माणूस नेमत का बा सोडत पळतं आणि धरलं तर चालतं, तशी गोष्ट झालेली आहे त्याला. तो काय सटके सांगतो की आता मला काहीतरी आबा काय तुम्ही मला तुमची बातमी आता दुपारी ऐकली काय 16 तारखेला काय कुठं बसायचं म्हणतो उपोषणाला. 16 तारखेला कुठेतरी बसायचं म्हणतो पुन्हा आंतरवालीला. अरे तू आंतरवालीला येऊन तर बघ म्हणा. आता त्यात तो एक लोक तुला हाणणार आहेत. आता आमची गरज नाही. हा बा झालं, भरपूर झालं. बिचारे त्यांनी इतके कष्ट केले 2.5 वर्ष तो या करता आणि इतकं दिलं. आत्याला भिकार लावलास तू. हा म्हणजे यांनी जाती जातीत तेट निर्माण केलं, जाती जातीत भांडणं लावले, दुसरं काही केलेलं नाही. याचं हे तुम्हाला सांगतो, याच्या जर शेजारी माणूस बसला तर त्याच्या दाढीचा असा वास येत होता, ते बोकड तरी आपल्याला कमी वास मारतो इतका वास येत होता हो त्याचा. काय सांगा, मी समोरून पाहिलेला आहे जवळून. त्याचं लग्न होत नव्हतं, बळत लग्न केलेलं आहे. ह्या बोटुळे मामांनी त्याला तुम्हाला सांगतो मणिमंगळसूत्र उधार घेऊन दिलेलं आहे. फक्त तो नवरदेव तो आहे, नाही तर मणिमंगळसूत्र पण आपल्या लोकांचं आहे. कारण प्रत्येक वेळेस त्याच्यावर बोलले होते काय व्हायला लागलं, उगा माकडाला आपण हॅल्युएशन द्यायला लागलो. हे हॅल्युएशन देण्यात मजा नाहीये. आपण आपले एकत्र या, एकत्र येऊन आपल्याला कसा सरकारकडून आपल्याला शिल्लक घ्यायचं नाही. आपलं जे आहे, जे दिलेलं बाबासाहेबांनी दिलंय, जे संविधानातून दिलंय, हे आपल्याला याला धक्का लागून द्यायचा नाही. आपलं आपल्याला मिळलं पाहिजे. ते काय अनेक निधी असतात आपल्या ओबीसी समाजाकरता, याच्याकरता, SC ST करता. अहो काय आपल्या लोकांना म्हणायला त्याच्या काय अन्न भाऊ महामंडळ काहीतरी एका एकाचे 15-15 लाखाचे ट्रॅक्टर माप, एका एकाला इतकं सबसिड्या. आणि आपल्या तोडी देत ऊस, सांभाळी देत शेरडा, फोडी देत दगड, शिवी देत यांनी दोऱ्यानी चपला. अरे काय हाल चाललेत आपल्या समाजात. आणि समाजाच्या जीवर जर हे नेते बनले आणि समाजाचे जर आपल्या मुंडके पाय देत असतील तर त्याचा पाय आपल्याला घोट्यापासून खाल्ले काढल्याशिवाय पर्याय नाही. एवढे 2 शब्द बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराज.